हाय फ्रेंड्स, नीता यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे अतिशय मनपूर्वक स्वागत आहे. मला कमेंट्स आलेल्या मागच्या व्हिडिओला की 32 इंच प्रिन्स कट ब्लाऊजचं पेपर कटिंग दाखवा. पेपर कटिंग नाही, पण आज मी तुम्हाला डायरेक्ट कपड्यावर कसे माप टाकायचे ते दाखवत आहे. त्यासाठी 32 इंच छातीसाठी आपली उंची घेणार आहोत आपण 13.5 इंच. छाती आहे 32 इंच, शोल्डर आहे 5 इंच, आर्महोल आहे 5.5 इंच, कमर आहे 28 इंच, गळा आहे 7 इंच आणि मागील गळा आहे 7 इंच. आता सर्वात अगोदर आपण इथं हाफ इंचावर रेषा मारून घेऊया आणि जो क्रॉसचा खालचा साईडचा कापड असतो तो आपण बाहेर काढून घेऊया, म्हणजे आपला ब्लाऊजचा पार्ट क्रॉस होणार नाही आणि आपल्याला शिवायला व्यवस्थित शिवता येईल, प्रॉब्लेम येणार नाही. आता इथनं मी उंची घेत आहे 32 इंचासाठी. माझ्या ब्लाऊजची उंची आहे 13.5 इंच, तर मी आता 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहे, म्हणजे 14.5 इंच आपण घेऊया. 14.5 वर अशा प्रकारे रेषा ओढून घेतलेली आहे. त्यात मी आर्महोल घेतलेला आहे 5.5 इंच. हे 5.5 इंचावर अशी डॉट करून घेऊया आणि खालच्या साईडलाही समांतर आहे का असं 5 इंचावर डॉट करून घेऊया, म्हणजे आपलं खालीवर होणार नाही कापड. हे बघा, अशा प्रकारे मी रेषा ओढून घेतलेली आहे 5 इंचावर. आता 32ची छाती असल्यामुळे आपला छाती येईल 32चा चौथा भाग येईल 8 इंच. तर 8 इंचावर आपण इथं मार्किंग करूया. 8 इंच छाती झाल्यानंतर आपण 1.5 इंच मार्जिनसाठी घेऊया एक्स्ट्रा. अशा प्रकारे घेऊन आपण अशी रेषा ओढून घेऊया. आता आपण खालच्या साईडला येऊया कमरेकडे. कमर आहे आपली 28 इंच, तर आपली कमरचा चौथा भाग येईल 7 इंच. तर 7 इंचवर मी असा डॉट केला आहे आणि मागच्या डॉटसाठी 1 इंच सोडून 1.5 इंच मार्जिन सोडलेली आहे. हे बघा, असं आपण पट्टीच्या सहाय्याने सरळ रेषा आखून घेऊया, म्हणजे आपल्याला कळेल. हा आपला झाला आहे नॉर्मल ड्राफ्ट तयार. आता आपण घेऊया आर्महोलला सेप देऊन घेऊया. सेप घेतला आहे मी 1.5 इंचावर. अशा प्रकारे मी सेप दिलेला आहे. आता आपण टाकून घेऊया गळा. मी गळा घेणार आहे 2.25 इंच. 2.5 किंवा 2.25 आपण घेऊ शकतो मोठ्या मापाला, पण गळा गळू खाली येऊ नये शोल्डर म्हणून आपण 2.25 घ्यावं. आणि हाफ इंच मी शोल्डर डाऊन करणार आहे, म्हणजे मी मागील गळा घेणार आहे 10.5 इंच. तो खाली येऊ नये म्हणून मी हाफ इंच डाऊन केलेला आहे. आता आपण मागील गळा घेऊया 10.5 इंच. हे बघा इथं. आणि 2.5 ते 2.25 इंच आपण त्याची रुंदी घेऊया. अशा प्रकारे आपण असा बॉक्स तयार करून घेऊ. आणि त्याला आपण राऊंड शेप देऊन देऊ. तुम्हाला हवा तो शेप तुम्ही देऊ शकता, मटका द्या, चौकोनी द्या, राऊंड द्या, पण मी सिंपलचा राऊंडच देणार आहे. तर आपला हा मागच्या साईडचा ड्राफ्ट पूर्ण तयार झालेला आहे. आता मी करून घेणार आहे याची कटिंग. अशा प्रकारे आपण केलेल्या ड्रॉपची कटिंग करून घेऊया. इतका ड्रॉप आपल्याजवळ असला ना तर पुरेसा असतो. यामध्ये आपण फोटक्सही टाकू शकतो, प्रिन्स कटही टाकू शकतो आणि कटोरीची माप आपण या ड्रॉपमध्ये टाकू शकतो. म्हणजे सर्वात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला उंची, छाती, कमर, शोल्डर, आर्महोल ह्या गोष्टी टाकता यायला हव्यात. या गोष्टी एकदा टाकता यायला लागल्या की आपण पुढचा आपोआप शिकून जातो हळूहळू. हे जो खालचा भाग एक्स्ट्रा मी पट्टी क्रॉस साठी काढलेली होती ती काढून घेत आहे खालवर साईजचं कापड. आता मी हा ड्रॉप जसाच्या तसा इथं ठेवणार आहे. हे बघा, सर्व बाजूंनी त्याला जागा सोडावी, म्हणजे अलीकडेही आपल्याला माप टाकायचं आहे, इकडेही वाढवायचं आहे आणि इकडेही वाढवायचं आहे. तर चला मी आता फिरून घेत आहे याला माझ्या साईडने. मी इकडच्या ह्या साईडला माझ्याकडची जी साईड आहे तर हाफ इंच मी हुकलूक पट्टीसाठी सोडलेला आहे. खालचा आणि वरचा पार्ट सेम आहे का हे एकदा चेक करून घ्या, नाहीतर आपला पार्ट कमी जास्त होईल. हे बघा, आता जो पार्ट आपण पूर्वी कापलेला आहे तो पार्ट जसाच्या तसा नवीन कपड्यावर ड्रॉ करून घेऊया. खूप सोपा आहे. कटोरी ब्लाऊज पेक्षाही प्रिन्स कट ब्लाऊज खूप सोपा आहे फ्रेंड. फक्त एकदा लक्ष देऊन ऐका, म्हणजे तुमच्या एकदाचं डोक्यात बसलं की तुम्हाला सारखं सारखं मापेही बघायची गरज पडणार नाही आणि अतिशय पटकन तुम्ही कमीत कमी वेळामध्ये भरपूर ब्लाऊज कटिंग कराल आणि शिवाल सुद्धा. हे बघा, मी आता आहे तसंच कटिंग करून घेतलेलं आहे. आम्ही वरचा पार्ट काढून घेत आहे साईडला. आता आपलं वरच्या पार्टचं काम झालेलं आहे. आता आपण पुढचा पार्ट कटिंग करूया. तर पुढच्या काटसाठी सगळ्यात अगोदर आपल्याला पप क्रिएट करण्यासाठी आपली ही उंची आपण खालच्या साईडला 1 इंच वाढवून घेऊया.
अशा प्रकारे मी सर्वकडनं डॉट टाकून खालीवर होऊ नये म्हणून आपली खालच्या साईडची उंची वाढवून घेतलेली आहे. ही अशी आपल्या खालच्या साईडची उंची झालेली आहे. तर आपण आता आर्महोलचा शेप टाकून घेऊया. तुमच्या लक्षात येत नसेल तर तुम्ही असं चौकोन तयार करा आणि मग त्या पद्धतीने टाका, म्हणजे तुमचं माप परफेक्ट बसेल. नवीन असताना थोडा प्रॉब्लेम होतो. हे असं घेतलेलं आहे. तर मी आता यातूनच पुढचा शेप तयार करणार आहे. मी हा पिनचा याला डाऊन केलेला आहे असा, आणि मी हा शेप आतनं घेणार आहे, म्हणजे माझ्या आर्महोलमध्ये चुन्या पडणार नाही किंवा घोळ येणार नाही. अशा प्रकारे आता आपण टाकूया गळ्याचा गळा घेत आहे मी 2.25 इंच. मला पसरट गळा आवडत नाही आणि 2.25 घेतला तर गळा खालीही जात नाही. आणि गळा रुंदी घेतलेली आहे मी. पुढच्या गळ्याची रुंदी घेत आहे 6.5 इंच. आपण 6ही घेऊ शकतो आपल्या आवडीनुसार. आपल्याला गळा जास्त खोल हवा असेल तर आपण हा इंच कमी जास्त करायचं. आणि 2.5 इंच मी रुंदी घेतलेली आहे. असा मी चौकोनी बॉक्स तयार करून घेत आहे. हे बघा, असं आपण चौकोनी बॉक्स तयार करून घेऊया. स्टेप बाय स्टेप कटिंग केल्याने नवीन सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित येतं आणि चुका होत नाही जास्तीत जास्त. आता मी ह्या साईडला मला थोडा गळा वेगळा घ्यायचा आहे, तर मी याला असा षष्टकोनी गळा टाकत आहे. हे बघा, प्रेस कटला तुम्ही चौकोनी, गोल किंवा मग कर्वचा असाही गळा करू शकतात. बघा, आता नवीन निघालेला आहे असा गळा, नाही का, तो पण करू शकतात. तुम्हाला हवा तो गळा तुम्ही यावर ट्राय करू शकता. आता आपलं पुढचं काम आहे. इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल फ्रेंड्स. नाही लक्षात आलं तर पुन्हा कमेंट्स करा. मी तुम्हाला आणखी यापेक्षाही सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करेल. आता आपण शोल्डरपासून टेप धरूया आणि 10.5 इंचावर डॉट करूया. हे बघा, मी शोल्डरवर टेप धरलेला आहे 10.5 इंचावर आणि इथे मी डॉट येणार आहे. हा एक डॉट. आणि गळ्याकडच्या साईडला ही साईड, गळ्याकडची साईड, तिथं घेणार आहे मी 4 इंच. हे 4 इंचावर मी घेतलेलं आहे. आणि 4 इंचापासून सरळ आपण कितीही येऊ देत खाली, मग तिथनं आपण अशी रेषा ओढून घेऊया. ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं असेल तर आपण आता पुढचं बघूया. आता आपल्याला यात टाकायचं आहे पफ. आपण इकडच्या साईडला घेऊया 1 इंच आणि ह्या साईडला घेऊया 1 इंच. असं आपल्याला 2 इंचाचा पफ क्रिएट करायचा आहे. लहान मापासाठी 2 इंच पुरेसा होतो. माप मोठी असल्यास तुम्ही हाफ इंच आणखी वाढवून घेऊ शकतात. अतिशय सुंदर प्रकारे होते मैत्रिणींनो. अशी ह्या असल्या ब्लाऊजची कटिंग केल्याने फिनिशिंगमध्ये आपल्याला ब्लाऊज बसतो आणि सोपा खूप आहे. बघा, हे असं मी टक्स टाकून घेतलेले आहेत. आणि आता मी हा शेप इथं असा हलकासा कर्व करत जात आहे. हे बघा, असं तुम्हाला हाताने शेप नाही आला तर तुम्ही पट्टी वगैरे यूज करू शकता. आता आपल्याला हे इथे जे आपलं 2 इंच मायनस झालेलं आहे ते आपल्याला आता त्याची कसर इकडे काढावी लागेल. आपल्याला इथं 2 इंच एक्स्ट्रा घ्यावं लागेल. हे बघा, मी इथं 2 इंच एक्स्ट्रा अशी लाइनिंग मारून घेतलेली आहे. आणि वरच्या साईडला 1 इंच म्हणजे आपण शिलाई करणार, त्या शिलाईमध्ये टिपमध्ये जे कापड लागेल त्यासाठी आपण तिथं 1 इंच. आपल्याला प्रत्येक गोष्टीचा प्रॉब्लेम माहिती असला तर आपल्याला लवकर कळतं की कशामुळे काय होतं. त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न करावा की एक्स्ट्रा मार्जिन सोडली आहे ती कशासाठी सोडली आहे आणि कुठून टिप घेतल्याने कुठे काय होईल असं. हे बघा, मी आता इथं असं सरळ रेषा मारून घेत आहे. हे बघा, अशी आपली रेषा मारून झाली आहे. आता इथपर्यंत आपलं काम झालेलं आहे स्टेप बाय स्टेप. तर आता मी काय करणार, हा कोपरा आहे ना, ह्या कोपऱ्यापासून जी आपण एक्स्ट्राची सोडली आहे ना, तिथून असा तिरपी एक रेषा घेणार. हे बघा, आणि ह्या साईडलाही आपण तसंच करूया. क्रॉसमध्ये रेषा मारून घेऊया. अगदी सोपं आहे. अगदी 2 मिनिटाच्या आत तुमची कटिंग होईल. तुम्हाला पहिला ब्लाऊज अवघड जाईल, पण तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करायला लागलात एकदाच तुमच्या डोक्यात आलं ना की मग तुम्हाला पुढे प्रॉब्लेम कधीही भविष्यात येणार नाही आणि व्हिडिओही बघावा लागणार नाही सारखं की कटिंग कशी करावी. चला तर आपण आता आखलेल्या ड्रॉपला कटिंग करून घेऊया. हे अशा प्रकारे खालच्या साईडला आता आपण करूया आर्महोल कटिंग. आर्महोलचा पहिला स्टेप आपण देऊया. अगदी जवळून देऊया म्हणजे आर्महोलमध्ये चुन्या पडणार नाही किंवा फुगा दिसणार नाही. आणि थोडा हा स्टेप असं डाऊन करत जाऊया. डाऊन केल्यामुळे इथंही आपल्याला काखेमध्ये चुन्या पडणार नाही. अशा प्रकारे मी हे बघा हे कटिंग करून घेत आहे. आता तुम्हाला समजण्यासाठी अगोदर मी फक्त चौकोनीच नेहमीप्रमाणे असा ड्राफ्ट कटिंग करून घेते आणि मग मधलं स्टेप बाय स्टेप तुम्हाला कटिंग करून दाखवते. आता हे बघा, आपलं असं तयार झालेलं आहे. तर आपण आता सगळ्यात अगोदर कटिंग करणार आहोत तो पफ. हे बघा, ह्या साईडला थोडं आपण हे करूया. हा आपला तयार झाला आहे एका साईडचा पफ. आता आपण दुसऱ्या साईडचा काढूया.
आता इथपर्यंत आपलं झालेलं आहे. आता आपण जी क्रॉस रेषा ओढली होती ना, ती क्रॉस रेषा कट करूया, म्हणजे याने आपला पफ चांगला क्रिएट होईल. ह्या साईडचं झालेलं आहे. आता मी ह्या साईडचं करणार आहे. हे बघा, वेळ किती कमी लागला फ्रेंड्स, आणि तुमच्या लक्षात आलंच असेल. नाही लक्षात आलं तुमच्या तर मला पुन्हा कमेंट्स करा आणि मला पुन्हा सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेल. आता ह्या वरच्या साईडला मला तर हे कर्व नाही घ्यायचे आहे, मी सिंपलच घेणार आहे. त्यामुळे मी अशी कटिंग करून घेत आहे. तुम्हाला पाहिजे तो स्टेप तुम्ही कटिंग करू शकता. हे बघा, आता आपलं झालेलं आहे हा पार्ट एकदम रेडी शिवण्यासाठी. आता तुम्हाला यामध्ये काही वाढवायची गरज नाही किंवा कटिंग करायची गरज नाही. पेपरचा खेळ नाही, अंकांचा घोळ नाही, अगदी सोप्या पद्धतीने आणि खूप छान बसेल. हा आपला झालेला आहे मागचा पार्ट. आता हा इथं टच झाल्यामुळं इथं आपोआप आपला पफ क्रिएट होणार आहे. इथं असा उंच पफ आपला क्रिएट होणार आहे आणि आपण इथं या टोकवर थोडं असं कट मारून ठेवायचं, म्हणजे आपल्याला एक्झॅक्ट पॉईंट कोणता आहे आपला ते लक्षात राहावं म्हणून. आणि इथंही तसंच करायचं आणि ते पॉईंट एकामेकाला जोडायचे, म्हणजे खालीवर होणार नाही आणि पफ कमी येणार नाही. हे बघा, आता हे असं आणि हा झालेला आहे आपला मागचा पार्ट. चला तर बाय फ्रेंड, पुढील व्हिडिओसाठी कमेंट्स करा.